नमस्ते मंडळी, सर्वांना शुभ सकाळ. आणि हे बघा, आता वाजलेले आहे सकाळचे 7 वाजलेले. मस्त अशी आंघोळ वगैरे झालेली आहे आपली. आणि आता सुरू आहे आपली सकाळ. सुरू झाली की आपल्या कामाची सुरुवात होतेच. एक 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 काम आपल्याला सगळे उरकून घ्यावे लागतात. तर आज बनवणार आहे आपण डब्याला भेंडी बनवणार आहे. आणि सर्वात आधी आपलं काम आंघोळ वगैरे झालं की पहिला घर झाडून घ्यायचे, घर वगैरे झाडून घ्यायचे. किचन पहिला सगळ्यात आधी किचन स्वच्छ करायला लागतो, कारण आपलं काम असतं ते सकाळ सकाळ किचन मध्येच असतं. तर हे बघा, घर असं स्वच्छ मी सगळं मस्त झाडून वगैरे घेतलेलं आहे. आणि पहिलं काम म्हणजे आंघोळ झालं ना, आपण देवाला दिवा लावतो. थोडस देवाला दिवा लावलं, 5-10 मिनिट बसलं ना, आपल्या मनाला पण शांतता मिळते आणि आपल्याला पण बरं वाटतं. असं घरात दिवा लावला ना देवाचा, तर असं पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळते. त्यासाठी मी सर्वात आधी आंघोळ झाली की पहिला देवाला दिवा लावून घेते आणि मग आपल्या सगळ्या कामाला सुरुवात करते. जास्त नाहीये मैत्रिणी, थोडेच मी देव आणलेले आहे तिकडं. हे बघा, छोटस माझं इथं देवघर आहे. आणि एक आपली तुळजापूरची देवी, तिचा एक माझ्या देवघरात फोटो आहे. जास्त नाहीये, कारण तिकडं भरपूर गावी आमचं भरपूर देव आहेत. पूजा करायला बसलं तर तासभर कमीच पडतो. त्यासाठी इकडे मी थोडेसे मला आणलेले आहेत, कारण देव असल्याशिवाय घरात पण छान दिसत नाही. बघू शकता इकडं मस्त असं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती मला खूप आवडते, त्यासाठी मी एक मूर्ती आणलेली आहे. आणि कृष्ण बाळ आहे आणि आपली तुळजापूरची देवी आहे. ती 2-3 माझी फक्त एक छोटासा देवघरी असं घेऊन आम्ही इकडे आलेलो आहे. तर बघू शकताय बघा, छान अशी देवपूजा केलेली आहे मी. अगरबत्ती वगैरे एखादी लावली आणि देवाला दिवा लावला की एकदम छान वाटतं, आपल्याला बरं वाटतं. बघा, मस्त असा दिवा लावलेला आहे. छान एक अगरबत्ती लावलं ना, आपल्या सगळ्या जे आपलं ताण असतो तो सगळा कमी होतो आणि आपल्याला शांतता वाटते. आणि सकाळी जे झोपलेले असतात ते सुद्धा त्या अगरबत्तीच्या वासाने उठतात. तर बघा, ही माझ्या अशी मस्त छोट्याशा देवघरात छान अशी देवपूजा झालेलीच आहे. बघू शकता इकडं तुम्ही. आता देवाच्या पाया वगैरे पडून ही सकाळ सकाळ जवळ 6, 6:30, 7 वाजता हे मी केलेलं आहे. तर हे बघा, आता इथं आपल्याला बनवायची आहे डब्याला भेंडी. मुलांना शाळेला जायला लागतं, मग लवकर उठायच लागतं. तर आता आपण सर्वात आधी किचन वाटा सगळा स्वच्छ पुसून घेणार आहे, कारण रात्रभर काही त्याच्यावर फिरलेलं असतं. तर चला, तर आपण किचन वाटा वगैरे स्वच्छ, गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे. तर आता आपण रात्रीच भेंडी मी स्वच्छ करून सगळी ठेवलेली होती. धुवून वगैरे ठेवली ना भेंडी, तर पाणी वगैरे छान असं वितळतं आणि भेंडी चिकट होत नाही. त्यासाठी हे बघा, ही भेंडी मी रात्री धुवून आपल्या चाळणीमध्ये ठेवलेली आहे. तर मी हे बघा, भेंडी छान अशी बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे. आता डब्याला म्हणलं की रसाभाजी मुलं नेत नाहीयेत, मग आपलं सुकच बनवायला लागतं. तर हे बघा, ही भेंडी तर एका ह्याच्यातच मी जवळजवळ 7-7, 8-8 भेंड्या धरून कापलेल्या आहेत. बघा, थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे भेंडीसाठी. आपली साधी सिंपल झटपट होणारी, मुलांना आवडती पण भेंडी खूप, म्हणून भेंडीच आज करायचं मी ठरलं होतं. तर बघा, छान अशी भेंडी मी कापून घेतलेली आहे. बघा, भेंडी जर तुम्हाला कापायला कंटाळा येत असेल तर अशी भेंडी कापायची. एकदाच भेंडी 5-6 भेंड्या धरायच्या, त्याचे बुडके कापून टाकायचे, शेंडे कापून टाकायचे आणि एका टायमात तुम्ही पावशेर भेंडी म्हणली तरी कापू शकताय. तर बघा, अशा प्रकारे ही मी भेंडी कापते आणि फक्त किडकी वगैरे असती ती बघायची आपल्याला भेंडी आणि मग कापायची आहे. जास्त धरली म्हणजे किडकी वगैरे जाती त्याच्यामध्ये, तर नीट व्यवस्थित बघून ही भेंडी आपल्याला कापून घ्यायची. तर बघा, भेंडी सगळी कापून झालेलीच आहे आपली. आता ही 2 कांदे कापायचे आहेत आपल्याला. तोपर्यंत इकडं कांदे कापून होतात, तोपर्यंत आपण इकडे ठेवणार आहे भेंडी भाजायला. कारण भेंडी भाजली ना मैत्रिणी, मग भेंडी अजिबात चिकट होत नाहीये आणि खायला पण छान लागते. आणि भेंडी छान अशी मऊ होते लवकर. त्यासाठी आधीच हे बघा, भेंडी मी ठेवलेली आहे आता गॅसवर भाजायला. आता इकडं आपल्याला घ्यायचे कांदे कापून घ्यायचे. 2 कांदे टाकायचे आहेत. साधी सिंपल अशी भेंडी, चाकूला भरपूर चिकट लागतं भेंडीचं, तर कापून घेतलेला आहे. आणि आपल्याला छान असा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे भेंडीसाठी. आपल्या सकाळ सुरू झाली की कामाची सुरुवात एक 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 लिस्टच सुरू असते आपल्या मागं कामाची. एक झाले की एक सगळी बरीच कामं असतात. तर हे बघा, कांदा वगैरे कापलाय आता मी.
तर इकडं बघू शकता कांदा वगैरे कापून झालेला आहे. तर इतकी गडबड असती सकाळची, काही करावं कुठलं काम करावं काही सुचत नाही. हेच बघू शकता इकडं आता आता भेंडी वगैरे भाजून झालेलीच आहे. तोपर्यंत इकडे भेंडी भाजती तर आपण बरेच काम आजूबाजूचे वाचतात ते काम करून घेते मी. सगळा पसारा वगैरे आवरून आणि जे आपल्या भाज्या वगैरे कापलेला असतो लसूण सोलल्याला हे कचरा सुद्धा लगेच मी भरून टाकून देते. कारण किचनवर एवढा पसारा होतो ना की परत मग किचन गच्च भरला जातो आपला. तर थोडं थोडं मी सगळं भरून डस्टबिन मध्ये टाकून देत आहे. तर बघू शकता इकडे भेंडी सुद्धा आपली चांगली भाजलेली आहे. भेंडी खरपूस छान भाजली ना भेंडीची चव पण छान लागते. आणि शिजाय टाकली की 1-5 मिनिटात झाकून ठेवलं की भेंडी छान अशी आपली शिजली जाते. त्यासाठी आता मी परत त्याच कढईमध्ये तेल टाकणार आहे 2 वगराळे. तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आपलं. थोडासा लसूण कापून घेतलेला आहे. गॅस फास्ट करून परत मी आता 1-2 चमचे मोहरी टाकलेली आहे आणि लसूण कापून घेतलेला टाकून घेतलेला आहे मी. लसूण छान खरपूस फोडणी द्यायची आपल्याला भेंडीला. तर ही भांडी वगैरे तोपर्यंत आपला कांदा वगैरे भाजतोय तोपर्यंत ही भांडी पसारा असतो दिवस संध्याकाळची भांडी किंवा रात्रीचे राहिलेल्या भाजी वगैरे भात बनवलेली भांडी सगळे मोकळे करून घेते मी. घासायला मग बेसिंग मध्ये भरून ठेवलं की इकडं कांदा भाजत भाजत बरेच कामं बाकीचे साईडचे आपले होतात. एकाच असं उभं राहण्यापेक्षा कांदा वगैरे भाजूस तर मग आजूबाजूचे छोटे मोठे काम आपण करून घेतो सगळे. तर आता कांदा वगैरे कापला मी. पण काय झालं मला मिरची कापायची लक्षातच नाही राहिली. त्यासाठी आता मी 10-12 मिरच्या आता ग्लासमध्ये मस्त मीठ टाकून कुटून घेणार आहे. ओबडधोबड कुटून टाकणार आहे. आणि कापून टाकण्यापेक्षा अशी ओबडधोबड टाकली ना तर मिरची छान आपली भेंडी झणझणीत होते आणि सगळ्या भेंडीला आपली मिरची लागली जाते. त्यासाठी आता ह्यातच मी करून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे. भेंडी वगैरे आता टाकलेली आहे. तर आता मी सगळा पसाऱ्याची आवराआवर करून आपली इकडे भेंडी ही होती तोपर्यंत सगळा पसारा आवरलेला आहे. गॅस वगैरे पुसून घेतलेला आहे. सगळं पुसून पासून जागच्या जागी ठेवलं की जसा मस्त किचन मोकळा दिसतो आणि आपल्याला पण काम करायला अजिबात ही होत नाही. आता भेंडी टाकलेली आहे भाजी झाली म्हणजे आता मी आता घेणार आहे कणिक मळाय घेणार आहे. आता चपाती भेंडी असती सकाळी रोजचा आपला नाश्त्याला वगैरे काही जास्त नसतं. कारण बनवलं तरी खायला वेळ नसतो. मुलं काही गडबडीत शाळेला निघून जातात. मग नाश्ता खात नाहीत. मग भाजी चपाती केली लवकर तर मग डबा वगैरे घेऊन जातात आणि थोडंसं काहीतरी चहा सोबत वगैरे नाश्त्याला काहीतरी खाऊन जातात मुलं. तर आता मी घेणार आहे चपात्या बनवून घेणार आहे. नाश्ता फक्त रविवारी वगैरे असतो कारण सगळे निवांत असतात आणि सगळे पोटभर खातात पण निवांत बसून. मग नाश्त्याला रविवारी काही बनवायचं इडली सांबर ही असं काही बनवलं ना मग तर मुलं आवडीने खातात. तर आता मी सगळ्यात चपाती बनवून घेणार आहे डब्याला. तर आजचा तुम्हाला हे बघा डब्यापुरत्या चपात्या झालेल्या आहेत. चला म्हणलं आता आपल्या मुलांचा डबा भरायचा आहे. कारण त्याचं खाणं एवढं असतं पण घाई लय असती त्यांची. खूप गडबड करतात घाई करतात आणि वेळ भरपूर वेळ असतो तरी सुद्धा झाला का डबा भरला का डबा ह्या भरपूर मागून त्यांचं सुरू असतं. तर हे बघा डबा मी भरलेला आहे. आता एकदाचा त्यांचा डबा भरून ठेवला मग ती डबा भरून ठेवल्याच्या नंतर कवर पण ते बसतील पण डबा व्हायच्या आधी खूप घाई करतात. तर हे बघा असा मी डबा भरलेला आहे. तर त्यांचा डबा गेला की आपले मग बाकीचे काम आपल्याला सुचतात आणि थोडंसं शांत पण वाटतं आपल्याला. डबा देणं गरजेचं असतं का मुलं कधी कधी उशीर झाला की मग तसेच निघून जातात. झाला डबा भरून ठेवला आता कधी एकदा नेऊन ठेवलं म्हणजे कधी पण तो येऊन घेऊन जाऊ शकतो. तर आता डबा झालेलाच आहे. तर मग आता आपली ही बरीच कामं असतात. परत डबा गेल्याच्या नंतर भांडी घासायची स्वच्छता बरंच झाडून झुडून आवराआवर भरपूर असतं. घरात भरपूर कामं असतात आपल्याला. तर मी भांडी वगैरे बघा जाळी भरून भांडी घासून घेतले. सगळं स्वच्छ आता पुसून घ्यायचंय आपल्याला सगळं. भांडी घासेपर्यंत गॅसवर पाणी टाकून ठेवलं होतं मी थोडंसं. म्हणजे सगळं भिजलं दूध वगैरे चहा उतू गेलेलं असतं ते लगेच पुसलं की निघत नाहीये. तर थोडंसं पाणी टाकलं होतं तर छान असा गॅसच्या खालचं सगळं भिजलं होतं. तर वायफरनी सगळा गॅस आता मी स्वच्छ धुवून काढलेला आहे.
बेसिंग आहे तिथं जवळच, तिथंच भांडी घासून सगळं मी त्याच्यामध्ये लोटून दिलं. आता सगळं पाणी वगैरे टाकून तेलकट वगैरे भरपूर होतो किचन आपला स्वच्छ, आणि सकाळचा घाई गडबडीमध्ये आपल्याला काय पुसणं वगैरे होत नाही. त्यासाठी हे बघा आता मी पाणी टाकून चांगला किचन धुवून घेतला. आता संध्याकाळपर्यंत त्याच्यावर आपल्याला काय, संध्याकाळी परत असा फ्रेश किचन दिसला की मग आपण स्वयंपाकाला परत लागता येतो. पण राडा एकदा जर सकाळी जर राडा राहिला किचनवर तर तसंच दिवसभर राहतो. त्याला काय ती वेळच होत नाही. पण स्वयंपाक झाल्या झाल्या जर ही आवरावर करून घेतली तर आपल्याला खूप सोपं पण होतं आणि परत किचन मध्ये आपल्याला बघायची गरज सुद्धा पडत नाही. भरपूर कामं असतात मैत्रिणीनं. हे बघा आता सगळं मी पाण्याने सगळा ओटा गॅस धुवून घेतलेला आहे. तर आता सगळं कोरड्या कपड्यांनी चांगलं स्वच्छ खचून पुसून घेणार आहे पाणी. बघू शकता आजचा मग छोटासा तुम्हाला रुटीन कशी वाटली नक्की कमेंट करा. आवडले असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय मैत्रिणींनो. बाय बाय.